नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अमरावती शहर गुन्हे शाखेने अवघ्या 8 तासात जबरी चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणत 2 आरोपींना अटक केली आहे। पोलीस आयुक्त श्री राकेश ओला साहेब यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली। दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी कोल्हापूर गेट पोलीस ठाण्यात CRPF जवान सुनील पवार यांनी तक्रार दाखल केली होती। भातकुली रोडवरील नीलकंठ शाळेजवळ पाणी घेण्यासाठी थांबले असता 2 अज्ञात इसमांनी दारूची बाटली फोडून जबरी चोरी करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम हिसकावून पळ काढला होता। गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून गुन्हे शाखेने आरोपी बादल बागवाले आणि रोहित रामटेके यांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। आरोपीकडून सुमारे 2,57,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। काल दिनांक 17/12/2025 रोजी अमरावती शहर आयुक्तालय हद्दीतील पोस्टे कोल्हापुरी गेट हद्दीमध्ये रात्री 9:30 वाजेच्या सुमारास एक CRPFचे जवान सुनील सहदेवराव पवार राहणार बोरज तालुका चांदूर बाजार त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी गेले असता अज्ञात 2 इसमांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्याकडनं त्यांच्या गळ्यातली चेन आणि हातातली अंगठी असा ऐवज जबरीने चोरून नेला होता। या संदर्भाचा गुन्हा दाखल होता। गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 8 तासात सदरचा हा गंभीर गुन्हा अतिशय कौशल्याचा वापर करून उघडकीस आणलेला आहे। दोन्ही आरोपीला अटक करून जो मुद्देमाल गेलेला होता तो मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। फिर्यादीचा जो काही मुद्देमाल होता, एक अंगठी वगैरे, ती त्यांच्या जे 4 व्हीलर गाडीसोबत होती त्याच्यातच सापडलेली होती। जी फिर्यादीमध्ये नमूद होते की 2 अंगठ्या गेलेल्या होत्या, तर एक जी अंगठी आहे ती गाडीत सापडून बाकी सर्व मुद्देमाल जवळपास हस्तगत केलेला आहे। 2,57,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त राकेश ओला सर, DCP रमेश धुमाळ सर, DCP श्याम दुबे सर, ACP बचाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय जलद रीतीने केलेली आहे।